या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आधुनिक कृषी भवन व कृषी बाजारपेठ उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंत्रालयात झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने ती आयोजित करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कृषी विकास, सिंचन सुविधा आणि शेतकरी हिताच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी पायाभूत सुविधा मजबूत करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी सुसज्ज व आधुनिक कृषी भवन उभारण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. या भवनात मध्यवर्ती कृषी कार्यालय, शेतकरी निवास, प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र तसेच शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट व्यवहार होण्यासाठी कृषी बाजारपेठ अर्थात ॲग्री मॉल उभारण्याचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे मध्यस्थांची साखळी कमी होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळाल्यास मदत होणार आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात सिंचन क्षमता वाढवण्यासाठी सामुदायिक व वैयक्तिक शेततळ्यांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील काही भागात चुकीच्या पाणी व्यवस्थापनामुळे जमिनी क्षारयुक्त होत असल्याने त्या जमिनींच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना राबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यासाठी मृदा आरोग्य सुरक्षा कार्यक्रम आणि जनजागृती मोहीम राबवण्याबाबतही चर्चा झाली. दक्षिण सोलापूर परिसरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता तिथे स्वतंत्र ऊस संशोधन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. या माध्यमातून ऊस वाण संशोधन, कीड व रोग नियंत्रण तसेच उत्पादन वाढीसाठी तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. एक गाव एक पीक योजना प्रभावीपणे राबवणे, बोगस बियाणे, खते, कीटकनाशके विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळेस देण्यात आल्या. तसेच दक्षिण सोलापूर हा कृषी प्रधान भाग असल्याने येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, सिंचन सुविधा वाढवणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ही प्रमुख उद्दिष्टे असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.